नमस्कार. RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. सार्वजनिक बांधकाम विभाग पुसदचे कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय सहाय्यक अभियंता यांच्या उदासीन कारभारामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात. पुसद वाशिम रोडवरील वाशिम कडून पुसदकडे येणाऱ्या या खंडाळा घाटामध्ये हे वाशिम रोड कडून म्हणजेच वाशिम कडून पुसदकडे येताना हा पहिला टर्निंग सर्वात घातक टर्निंग म्हणून सर्वात घातक हा मार्ग असून मोठ्या प्रमाणामध्ये इथे अपघात होतात. तर याच टर्निंगवर हा टर्निंग एक तर उतारीला आहे. इथून जे उतार सुरू होतो तो पार लगेच लिंबी पार्टी पर्यंत गाडी न्यूट्रल मध्ये जाऊ शकते. सर्वात घातक हा वाशिम कडून पुसद येणारा पहिला टर्निंग आहे. आणि या टर्निंग मध्ये आता 2 दिवसापूर्वीच इथे एका कारचा आणि लक्झरी बस ट्रॅव्हल्सचा अपघात झाला होता. त्यामध्ये कार चांगल्याच मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज झाली होती. दिनांक 3 जानेवारी 2026 रोजीची घटना आहे. त्या घटनेमध्ये वाशिम कडून येणारी ट्रॅव्हल्स आणि पुसद कडून येणारी एक कार होती ज्यामध्ये इथं अपघात झाला होता. हे अत्यंत धोकादायक वळण असून या वळणावर नियमितच अपघात होतात. वास्तविक पाहता हा रस्ता म्हणजे इकडे जागा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने, वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जागा आहे. तर या जागेवर त्यांनी थोडासा म्हणजे वाढून हा रोड टर्निंग मोठा करता आला असता, पण त्यांच्याकडून ही जागा आहे इथं पण त्यांनी टर्निंग मोठा केला नाही. हे त्यांची म्हणजे उदासीन भाव म्हणा किंवा त्यांच्याकडे नॉलेज असूनही त्याचा वापर नाही किंवा जास्त टेन्शन न घेता फक्त हवा तसा रोड बनवून मोकळी झाली आहे. इथं मोठा टर्निंग घेता आला असता पण त्यांनी घेतला नाही. हे 2 दिवसापूर्वी याच कारचा अपघात झालेला आहे बस सोबत. इथं आहेत काच वगैरे पडून आहेत. तर याच टर्निंगवर इकडून येताना सर्वात मोठी अपघात होऊ शकते की इकडून जेव्हा गाडी येते तर हे इथं डिवायडर तुटलेले आहेत. इकडून येताना तिकून जर फास्ट मोठ्या प्रमाणामध्ये जर एखादे वाहन लक्झरी बस किंवा कार आली तर इथं हे डिवायडर तुटलेले आहे. आणि सरळ इथून जर गाडी आली किंवा झोपेचा ड्रायव्हर याला झोप आली किंवा झोपेची डुलकी लागली म्हणतात त्याप्रमाणे जर त्याला एखाद्या रात्रीच्या वेळी जर झोप आली आणि तिकून येणारी गाडी जर त्यांनी आवरली नाही, कंट्रोल झाली नाही तर सरळ हे गाडी इथून म्हणजेच घाटामध्ये जाणार. वो ट्रक बताओ इधर बताओ. म्हणजे अशा प्रमाणामध्ये वाहने येतात आणि इथं जर या डिवायडरला हे डिवायडर मोडलेला आहे. हा वाशिम रोड कोण येणारा टर्निंग आहे. हे वाहन येत आहे आणि हे वाहन इथं टर्न होते. जर हे वाहन इथून टर्न झाले तर ठीक, नाही तर जर ड्रायव्हर झोपेत असला तर या डिवायडर मुळे हे वाहन इकडे खाईमध्ये जाऊन पडू शकते, घाटामध्ये जाऊन पडू शकते. मुंबई, पुणे, नाशिक साठी मोठ्या प्रमाणामध्ये इथे बसेस चालतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य नागरिक त्या बसने प्रवास, प्रायव्हेट खासगी लक्झरी बसने प्रवास करतात. तसेच एसटी महामंडळाच्या बसेस पण चालतात. यदा कदाचित या तुटलेल्या डिवायडर मुळे एखादा अपघात झाला, एखादी लक्झरी बस किंवा एसटी महामंडळ किंवा कार या दरीमध्ये जाऊन कोसळली तर त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किंवा सहाय्यक अभियंता घेणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. तर हा अनागोदी कारभार, हा चालू असलेला दुर्लक्षपणा, उदासीनता, त्यांचा सुरू असलेला उदासीन भाव, उदासीनता ही त्यांनी बाजूला ठेवावी. तसेच नागरिकांच्या जीवावर बेतणार नाही यासाठी लवकरात लवकर हा डिवायडर दुरुस्ती करून असलेला लोखंडी डिवायडर म्हणजेच वॉल कंपाऊंड किंवा त्याची फेन्सिंग म्हणता येईल, हे लवकरात लवकर त्यांनी दुरुस्ती करून एखादा अपघात होण्यापूर्वी किंवा एखादी अप्रिय घटना घडण्यापूर्वी हा डिवायडर दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यदा कदाचित अशी घटना घडली तर त्याची सर्व जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांची राहील असे नागरिकांकडून बोलून दाखविले जात आहे. तसेच त्यांच्यावर अशी अप्रिय घटना घडल्यास मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल करू असे इथे जात असलेल्या नागरिकांनी बोलून दाखवले. RNN न्यूज मराठीसाठी मी चीफ एडिटर बाबा खान, RNN न्यूज मराठी पुसद.